पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अध्यास या विषयात शेवटी झालेला महत्त्वाचा भाग म्हणजे शास्त्र, युक्ती आणि भक्ती, म्हणजे विवेक, वैराग्य आणि भक्ती ह्याची गरज आहे। त्याशिवाय ह्या अध्यासाची निवृत्ती होणार नाही। आत्म्याचे सामान्य ज्ञान त्रिकाला बाधित आहे हे आपण निश्चित करून ठेवलेले आहे। मी अमक्या वेळी नव्हतो आणि अमक्या वेळी होतो असे कोणत्याही जीवाला वाटत नसून मी सदैव आहे, माझे नसणे कधीही नव्हते। आत्म्याचे सामान्य ज्ञान या अगोदर हा विषय झाला, पण त्याच्यातनं आपल्या ठिकाणी कोणती जाणीव होते, तर एक जाणीव अशी की कोणत्याही काळी आपण सतत होतो। आपण अमक्या वेळी नव्हतो, अमक्या वेळी होतो असं काही कधीच होत नाही। सदैव आपण आहे। हे आहे पण कोणाचं आहे, तर आत्म्याच्या सामान्य ज्ञानानं आपल्याला करून दिलेलं आहे। मी नसेन तर नसण्याचा माझ्या अनुभवाचा अनुभव आणखी दुसरा कोण सांगेल। मी आहेच आहे हे सामान्य ज्ञान आहे। आता मी नाही, मग मी आहे हे कोण सांगेल? माझं मलाच सांगावं लागेल। म्हणून हे जे काही आहे हे आहे, पण हे सामान्य ज्ञान आहे। हे सत्पद अस्तित्व आत्म्याचे सदैव उघडे आहे। आता ह्याला सत्पद म्हणलं आणि हे अस्तित्व आहे। अस्ति भाती आपण जे म्हणतो त्यातलं अस्तित्व आहे आणि ते आत्म्याच्या ठिकाणी सदैव उघडं आहे। यावर अज्ञानाचे आवरण नाही, म्हणजे आत्म्याचे सामान्य ज्ञान आहे, विशेष ज्ञान नाही। अर्थात काय झालं की आत्म्याचं जे सामान्य ज्ञान आहे ते असतंच, फक्त आत्मा का कळत नाही मग आपल्याला, तर विशेष ज्ञान नाही म्हणून। कंदिलाच्या ज्योतीचा सामान्य प्रकाश असतो, त्याला काच बसवल्यावर काचेबाहेर विशेष प्रकाश पडतो व तो लेखन वाचनाला कार्य करणाऱ्याला त्याचा उपयोग होतो। अंतःकरण वृत्तीने अज्ञानावरण दूर करून आभासाचे पदार्थाने ज्ञान करून घ्यावे, असा पदार्थ ज्ञानाचा नेहमीचा शिरस्ता आहे। आता एरवी कसं होतं नेहमी, तर अंतःकरण वृत्तीत अज्ञान आवरण आहे, पण ते दूर करून हा आभास आपल्याला पुढच्या पदार्थाचं ज्ञान करून देतो। त्याप्रमाणे आत्म्यावरील अज्ञान आवरण अंतःकरण वृत्तीशिवाय दुसरे कोण दूर करील? तेव्हा आत्म्याच्या ठिकाणी हे जे अज्ञान आवरण आहे ते अंतःकरण वृत्ती काय करते? दूर करते, दूर करेल असं वाटतंच। सामान्य ज्ञान अज्ञानाचे विरोधी नाही, विशेष ज्ञानच अज्ञानाचे विरोधी आहे। यावरून कारणाध्यासाच्या निवृत्तीला अंतःकरण वृत्ती व आभास याची जरुरी आहे। आता आपल्या लक्षात आलं की सामान्य ज्ञान हे आहेच, पण हे सगळा अध्यास किंवा अज्ञान दूर करायला विशेष ज्ञानाची गरज आहे आणि विशेष ज्ञानाला अंतःकरण आणि आभास या दोघांची गरज आहे। दुसरी गोष्ट अशी ध्यानात घेतली पाहिजे की आपल्याला आपले मुख आहे म्हणजे विस्मरण कधी होत नाही, पण कसे आहे हे विचारले तर सांगता येत नाही। म्हणजे विशेष
रूपाने अंगोपांग ज्ञान नसते, हे होण्यासाठी आरशाची व आतील प्रतिबिंबाची गरज असते. आता त्याच्यात काय दाखवलं की आपलं मुख आहे ते आपल्याला आहे पण आहे, पण कसं आहे, मलिन झालं आहे का, स्वच्छ आहे का, हे पाहायचं जर असेल तर त्याच्या ठिकाणी काय आहे, विशेष ज्ञान व्हायची गरज आहे. सामान्य ज्ञानानं आपल्या ठिकाणी आहे हे कळालं, पण सर्वांगाने पाहायचं असेल कपाळापासून ते हनवटीच्या गाळ्याच्या पर्यंत, तर तसं नाही होत. मग त्याच्याकरता काय करावं लागेल, आरसा घ्यावा लागेल आणि आरशातून मग पाहावं लागेल. आरसा जड आहे, पण त्याच्या स्वच्छतेच्या धर्माने त्यात प्रतिबिंब पडते. आता आरसा काय करतो, आरसा काही सजीव नाही आपल्या सगळ्या ह्याच्यासारखा, तर तो कसा आहे, तो जड आहे, पण इतका स्वच्छ आहे की त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडू शकतं. यावरून मुखावलोकन करता येते, म्हणजे मुखाचा द्रष्टा प्रतिबिंबाचा बनतो. त्याचे दृष्टेपण तेथेच मावळून दृष्टेपणा वाचून मुख ज्ञानाचा निश्चय होतो. आता ह्याच्यात काय झालं, प्रतिबिंब आहे आणि त्या प्रतिबिंबाचा द्रष्टा कोण होतो, तर प्रतिबिंबाला न्हाळणारा. त्याचे दृष्टेपण तेथेच मावळून द्रष्ट्या वाचून मुखज्ञानाचा निश्चय होतो. आता पुन्हा काय आहे, एकदा आहे हे कळाल्यानंतर मग काय झालं, द्रष्टा तिथंच मावळला. आणखी एक नियम असा आहे की अत्यंत जवळच्यावर अत्यंत प्रेम असते, पुत्र मित्रावर प्रेम असते, पण मित्रापेक्षा पुत्रावर अधिक, कारण पुत्र जवळचा. पुत्रापेक्षा आपले शरीरावर प्रेम अधिक, कारण पुत्रापेक्षा आपले शरीर जवळचे. शरीरापेक्षा सूक्ष्म शरीरावर प्रेम अधिक, कारण स्थूलापेक्षा आत्म्याला सूक्ष्म शरीर जवळचे. सूक्ष्म शरीरापेक्षा आत्म्यावर प्रेम करण्या अधिक, कारण आत्मा हा सर्वात जवळचा. म्हणजे प्रियत्व आनंदत्व आत्म्याचे ठिकाणी पराकोटीचे आहे. आता एक मांडणी केली की आपल्या ठिकाणी जे प्रेम असतं ते जवळच्यावर जास्त असतं, की जसं मुलगा आहे, मुलावर प्रेम आहे, मुलाचा मित्र आहे, मित्रावर प्रेम आहे, पण मित्रापेक्षा मुलावर जास्त आहे, कारण ते मुलगा जवळचा आहे, आणि त्याच्यापेक्षा आपल्या शरीरावर जास्त आहे, मुलापेक्षा सुद्धा आपलं शरीर, कारण शरीर पुत्रापेक्षा जवळचं आहे, आणि शरीरात सूक्ष्म शरीर हे त्यापेक्षा जास्त प्रिय, कारण स्थूल शरीरापेक्षा सूक्ष्म शरीर अत्यंत जवळचं आहे, आणि स्थूलापेक्षा आत्मा त्याच्याहून जवळचा असल्यामुळं आत्म्यावर अधिक प्रेम आहे. म्हणून सगळ्यापेक्षा प्रिय कोण आहे तर आत्माच आहे. पण हे जोपर्यंत जवळचा काय कळत नाही तोपर्यंत बाहेरून कोण जवळचं आहे ते प्रिय, कोण जवळचं आहे ते प्रिय, असं करत आपण आपल्या आत्म्याच्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं प्रेम तिथंच आहे. आणखी नियम असा की अत्यंत जवळचे दिसत नाही. डोळ्याला झाडे, डोंगर, नदी, माणसे, दगड दिसतील, कारण ती डोळ्याला दूर आहेत. पण काजळ दिसत नाही, कारण डोळ्याला काजळ अत्यंत जवळ असल्याने दिसत नाही, किंवा त्याच्या ज्ञानाच्या कळण्यात येत नाही. यासाठी आत्म्याच्या ठिकाणी न जाणून प्रियत्व असते, पण प्रियत्व करता येत नाही. आता त्याच्यात एक आहे की आपल्याला आपलं जवळ आहे ते नीट कळत नाही, दिसत नाही. आता हे पाहतो आपण, झाडं डोंगर हे दूर आहे ते दिसतं, पण डोळ्यातलं काजळ नाही दिसत, कारण ते काय आहे, डोळ्याच्या अत्यंत जवळ आहे. आणि मग तसं आत्म्याच्या ठिकाणी आपलं प्रियत्व आहे, पण जसं शरीरावर बाकी पुढच्या वस्तूवर आपलं प्रियत्व आपल्याला दाखवता येतं, तसं आत्म्यावर नाही दाखवता येत.
कारण जाणून प्रियत्व करण्यास त्याच्या जाणण्यात येत नाही. ते आत्म्याला आत्म्याचे जाणणे होण्यास इतरच साधनांची जरुरी असते. आता जसं त्याचं काय आपले प्रियत्व निर्माण होण्याकरता आत्म्याचं जाणणं होत नाही, मग आत्म्याच्या जाणण्यानं आत्म्याला आत्म्याच्या जाणण्यानं जेव्हा पाहता येईल तेव्हा पण मग हे कशाने, तर ते साधनाची गरज असते. अंतःकरण वृत्ती ही ज्ञानाची विशेष होण्याची जागा आहे. त्यात मन, चित्तवृत्ती, बुद्धिवृत्ती जास्त जरुरीची आहे. कारण बुद्धी हे सत्वगुणाचे कार्य आहे, त्यामुळे इतर वृत्तीपेक्षा ती निर्मल आहे. ती निर्मल तर जरी असली तरी निर्दोष निर्मल नाही. आता पाहायचं आपल्याला की ज्ञानाला विशेष होण्याकरता अंतःकरण वृत्तीची गरज आहे. आणि त्यात मनवृत्ती, चित्तवृत्ती, बुद्धिवृत्ती हे त्यात आहेत. त्यातली त्यात बुद्धिवृत्ती अत्यंत सूक्ष्म स्वच्छ आहे, कारण ती सत्वगुणाची बनली. पण तसं जरी असलं, ती निर्मल जरी असली तर निर्दोष निर्मल नाही, काहीतरी दोष तिच्या ठिकाणी आहे. कारण तिच्यात दोष नसते तर पुढील वृत्ती पुढील अधिक मलिन निपजल्या नसत्या. तिच्या ठिकाणी काही दोषच नसता तर त्याच्या पुढं असलेल्या वृत्ती मलिन कशा झाल्या? कारण ती थोडीफार आहे, त्याच्या पुढची त्याच्याहून असं करत करत पुढच्या वृत्ती सगळ्या मलिन होत जातात. यामुळे तिच्या निर्मळपणातील कमी प्रमाणात असलेले दोष घालवून तिला स्थैर्य आणले पाहिजे. आता ह्यात पहिलं काम काय करावं लागेल? बुद्धीतलं जे काही आहे ते मलिनत्व काढून टाकून बुद्धी शुद्ध करून तिला स्थिर करायचं आहे. म्हणून ती मलिन सत्वप्रधान प्रकृती आहे, तीच शुद्ध सत्वप्रधान बनली पाहिजे. आत्तापर्यंत का जाणून येत नाही, तर सत्वगुण जरी असला तरी मलिन प्रधान आहे, म्हणजे मलिनत्व आहे त्याच्यात. ती जेव्हा शुद्ध सत्वप्रधान अशी बुद्धी होईल मग मात्र वेदांत चित्तशुद्धी किंवा अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय या अध्यास निवृत्तीचा अधिकारी होत नाही. आता वेदांतात सांगितलं की चित्तशुद्धी किंवा अंतःकरण शुद्धी झालीच पाहिजे, तरच हा अध्यास याची निवृत्ती होईल असे म्हटले जाते. त्याचे रहस्य लक्षात येईल. एवढ्यानेच भागणार नाही, ती अंतःकरण वृत्ती अंतर्मुख व्हायला पाहिजे. आता निस्ती निर्मळ नाही, निर्मळ तर झालीच पाहिजे, पण अंतर्मुख व्हायला पाहिजे. आत्मा आत आहे तेव्हा बुद्धिवृत्तीचे अंतर्मुख त्यावर अज्ञानावरण तिच्याकडून दूर करून घ्यावयाचे आहे. आता कोणतं साधन करावं लागेल? अंतःकरणाला अंतर्मुख करावं लागेल. आणि कारण आत्मा आत आहे, मग त्याच्यानंतर बुद्धीलाही अंतर्मुख करावं लागेल. आणि बुद्धीवरचं जे असलेलं अज्ञान आवरण आहे ते अज्ञान आवरण दूर करून मगच आपल्याला काय आहे की बुद्धिवृत्तीनं परमात्म्याकडे जाता येतं. तेव्हा बुद्धिवृत्तीचे अंतर्मुखत्व अभिप्रेत आहे. ते अंतरंग साधनाने म्हणजेच श्रवण मननाने होणार आहे. तेव्हा बुद्धिवृत्ती अंतर्मुख होण्याची गरज आहे. आणि ती होण्याकरता पहिलं साधन कोणतं? श्रवण मनन हे त्यातले आहेत. यावरून श्रुतीच्या परोक्ष ज्ञानाची किती गरज आहे हे ध्यानी येईल. आता श्रुतीच्या अवांतर वाक्य श्रवणाने अंतर्मुख होईल, पण तिचे चंचलत्व जाणार नाही. आता परोक्ष ज्ञानाने काय झालं? बुद्धीच्या ठिकाणी हे जे काही श्रवणानं स्थिरता येऊ लागली, कारण परोक्ष ज्ञान होऊ लागलं. परोक्ष ज्ञान परमात्म्याच्या ठिकाणचा आहेपणा कळू लागला. आता त्याच सगळ्याकरता म्हणजे परोक्ष ज्ञानानं निसंदेह असं ज्ञान झालं, पण चंचलत्व गेलं नाही ना. अंतःकरण वृत्ती ही जे चंचलच आहे ती जाण्याकरता
कारण प्रत्यक्ष आत्मा अज्ञानावृत्त आहे. कारण ते चंचलत्व यायचं कारण काय? आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण आहे. ते आवरण तीच काढणार आहे. मग आता हे आवरण कोण काढणार? तर जी बुद्धी शुद्ध सत्व प्रदान होऊ लागली तीच काढणार आहे. पण नक्की निशाण कोठे धरावे, आघात करावा हे तिला अवघड आहे. त्यामुळे सद्गुरूच्या युक्तीची गरज आहे आणि तेथे काम करणारी आणि ती तेथेच काम करणारी आहे हे ध्यानी येईल. आता त्या ठिकाणी बुद्धीला एकटे जाऊन हे काही करता येत नाही. मग त्याच्याकरता कसं योग्य अशा रस्त्याने जाऊन हे आवरण दूर करावं हे सांगण्याकरता सद्गुरूची गरज आहे आणि सद्गुरूच तुम्हाला ह्याची युक्ती शिकवतील. जागृतीमध्ये मित्र एकमेकाच्या सुखदुःखाचे वाटेकरी होऊ शकतात, पण स्वप्नामध्ये स्वप्नमित्राशिवाय जागृतीच्या मित्राचा काही उपयोग नाही आणि सुषुप्तीत तर कोणाचाच इलाज नाही. या सुषुप्तीतील किंवा आनंदमय कोशातील कारणाध्यासाची निवृत्ती आमचे सद्गुरू मित्र करणार आहेत. तेव्हा आता त्यातलं एक उदाहरण असं दिलं की मनुष्य काय आहे, जागृतीमध्ये सुखदुःखाचे मित्रसुद्धा त्याचे वाटेकरी होतात. सुखात असतात, दुःखात असतात. पण स्वप्नात काय? स्वप्नात जागृतीतला मित्र तिथं उपयोगीचे नाही. स्वप्नातला असेल तो त्या ठिकाणी उपयोगी येईल आणि झोपेत तर कोणाचाच इलाज नाही तिथं. सुषुप्तीत आम्हाला कुठलं नसलं तरी तिथं आनंदमय कोश आहे आणि त्या कारणाध्यासाची निवृत्ती तिथूनही करायची असेल तर सद्गुरूचीच गरज असते. काय सांगू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. या तुकोबारायाच्या म्हणण्यातील वर्म ध्यानी येईल. बुद्धिवृत्तीचे स्थिरत्व सद्गुरुमुखातील महावाक्यरूप नामस्मरणाने होणार आहे. आता अगोदर आपला कुठला मुद्दा झाला की श्रुतीमधलं जे अवांतर वाक्य आहे ते अवांतर वाक्य म्हणजे परोक्ष ज्ञान. आता जे काही अपरोक्ष ज्ञान आहे, अनुभव आहे, ते अनुभव घेण्याकरता बुद्धिवृत्तीची स्थिरता झाली पाहिजे आणि ते सद्गुरूने दिलेल्या महावाक्यानंच होत असते. बुद्धिवृत्तीत नामस्मरण शिरले की ती स्थिर होणार आहे. पूर्वी बुद्धी ज्या ज्या वेळी स्थिर होत होती तेव्हा तिच्यात आनंदाचे प्रतिबिंब उठत होते. आता जिथं जिथं बुद्धी स्थिर झाली तिथे तिथं आनंद उभा राहत होता, पण आवरणाचा नाश नव्हता. म्हणून त्याला वासनानंद असे वेदांतात नाव दिले आहे. आता जिथं आनंद झाला पण अज्ञान गेलं नाही म्हणून वासनेची पूर्तता झाली, तो वासनानंद. व ती स्थिर होताच आपल्या कारणात म्हणजे अज्ञानात लीन होत होती म्हणून अज्ञानावरण तसेच राहील. आता तिथं काय व्हायचं? आनंद व्हायचा, पण बुद्धी अज्ञानातच लीन व्हायची. त्यामुळं फक्त ती लीन झाल्यावर आपल्याला आनंद दिसायचा, परत ती बुद्धी अजून आपल्या अज्ञानाला घेऊनच बाहेर पडायची. अनादिकालापासून टिकून राहिलेले अज्ञानावरण आता संतांच्या बोधवाक्यामुळे टिकाव धरणे शक्य नाही. आता जे काही संतांचं बोधवाक्य ते जर आपल्या ठिकाणी सतत जपलं गेलं राहिलं तर मग ह्या बाकीच्या अज्ञान आवरणाचा तिथं काही टिकावं लागत नाही. आता बुद्धी स्थिर झाली पण सुषुप्तीत शिरता येईना, कारण ही जागृती झोपेच्या विरोधी आहे. एरवी जागृत अवस्था निराळी असते, कारण त्या जागृतीत कर्मभोग असतात. कर्मभोगाचा लय होईपर्यंत कोणाला झोपी जाता येणार नाही व कर्मोद्भव झाल्यावर कोणालाच झोपता येणार नाही. आता या जागृतीच्या वेळी सर्व कर्मभोगाचा लय आहे, पण झोपेत शिरता येईना. एरवी कसं आपल्याला असतं तर जी जागृती अवस्था आहे ती जागृत अवस्था का तर आपल्यापुढं कर्मभोग आहेत. कर्मभोग घेत असताना ते लय पावले की झोप लागत होती.
आणि त्याचा उद्भव झाला की पुन्हा जागृती आलीच. हे सगळं खरं आहे, पण आता ही जी जागृती ज्ञानाची, हिच्या ठिकाणी पुन्हा झोप लागणार नाही. जागृत अवस्थेपेक्षा नामस्मरणातील जागृती वेगळी आहे. यावेळी स्वप्नही नाही किंवा इतर मनोराज्यही नाही. मनाचे सर्व विचार पूर्णपणे बंद आहेत. एकंदरीत सुषुप्ती, स्वप्न व जागृती या तिहीहून अगदी वेगळी जागृती निर्माण झाली. तिची चौथी अवस्था म्हणजे तुरीय असे म्हणतात. आता जेव्हा ही जागृती कुठली परमार्थी अशी, ती कशी आहे तर तिच्या ठिकाणी नामस्मरण चालू आहे आणि नामस्मरणामुळे ती जागृती इतर जागृतीपेक्षा वेगळी. इतर जागृतीत तुम्हाला स्वप्न तरी आठवतील, मनोराज्य तरी होईल, पण ह्या जागृतीत काही नाही. हे सगळे विचार त्या ठिकाणी बंद होतील. एकंदरीत ह्या तिन्ही अवस्थापेक्षाही पुढची जागृती ती अत्यंत वेगळी आहे, म्हणून तिला तुरीय असं म्हटलं जातं. आता बुद्धिवृत्ती आत्म्यावरील अज्ञानावरण दूर करते, म्हणजे अज्ञानाचे कल्पितत्व नष्ट होऊन आत्म्याचं सामावणार आहे. कोण काढतं? कल्पना कोण काढतं? कल्पितत्व कोण काढतं? तर ही शुद्ध झालेली बुद्धीच, की जिला मागं सांगितले की शुद्ध सत्वप्रधान, ती बुद्धी फक्त अज्ञानावरण बाजूला काढलं की मग आत्म्याच्या ठिकाणी बुद्धिवृत्तीत आभास तो आत्म्याचाच असल्याने तो एक रूपाने निहाळू शकतो. आता बुद्धीतच प्रतिबिंब होतं, त्यालाच आपण आभास म्हणायचो. पण बुद्धी शुद्ध झाल्यावर, बुद्धी परमात्म्याच्या सान्निध्यात गेल्यावर हा आभास परमात्म्याचाच म्हणजे आत्म्याचंच अंग आहे ना, आणि तो त्या ठिकाणी सहज पाहू शकतो. यावेळी आत्म्याला विशेष ज्ञान करून घेण्याची गरज असल्याने तो बुद्धीद्वारा आपले विसरलेले चित्पद, आनंदपद यांचे विशेष ज्ञान करून घेतो. तेव्हा हे सगळं तिथं जातो, तेव्हा कोण तर आभास म्हणजे जीव, आणि तिथं गेल्यावर तो त्या आपल्या स्वरूपाला निहाळतो आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणी चित्पद, आनंदपद हे सगळे विशेष त्या ठिकाणी उभा राहतात. जसं आता हे कसं करायचं, इतकी शुद्ध माऊलीने हरिपाठात सांगितले की निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. असं जेव्हा होतं तेव्हा ती बुद्धिवृत्ती आता परमात्म्याच्या सान्निध्यात जाते, तेव्हा तो आभास परमात्म्याला निहाळू शकतो. अगदी अनादिकालापासून आपल्यालाच आपल्या स्वरूपाची व स्वरूपविशेष ज्ञानाची जी ताटातूट झाली होती ती भरपाई मनसोक्त करून घेत राहतो. आता त्याला लक्षात येतं आपल्याच जवळ होतं हे, आपणच ह्याला विसरलो, आपलं असून विसरलो. आता त्याचा आपल्याला भेट झाली, अनुभव आला, मग त्यात तो रममान होतो. आत्माच प्रतिबिंबरूप आपला भोग घेत राहतो. जसे आपण आरशात पाहून प्रतिबिंबद्वारा बिंबरूप मुखाचा उपभोग घेतो, त्याप्रमाणे आत्म्याचे भोग चालू असतात. आता उदाहरण कसं दिलं आहे पहा, की आरशात आहे आणि आरशात आपलं मुख दिसलं, मग आरशातल्या प्रतिबिंबानं कोणाला निहाळलं? आपल्याच मुखाला म्हणजे बिंबाला. आणि कसं आहे, स्वच्छ आहे का नाही का हे प्रतिबिंबच सांगतं. तसं ह्या प्रतिबिंबरूप आभासानं आत्म्याला निहाळलं आणि आत्म्यालाच सगळं काय आहे लक्षपूर्वक पाहू लागला. आपणच आपल्यात हरवलो होतो व आपणच आपल्याला सापडलो, हा प्राप्तीचा व्यवहार होतो. ती प्राप्ती करून देणाऱ्या सद्गुरूंचा जय जयकार करतो, त्यांचे उपकार जागवितो. आनंदातिरेकानं नाचणे, गाणे वगैरे होणारे सोपस्कार हा होतातच. आता आपणच आपल्याला आत्तापर्यंत हरवलो होतो, ते मिळालो ह्याचा त्याला आनंद होतो. आणि हे मिळवून देणारे कोण? तर माझे सद्गुरू आहेत. मग सद्गुरूचाही आपोआप जय जयकार होतो. त्याच ठिकाणी इतका आनंद उभा राहतो
की त्यात तो नाचू लागतो, गाणं गाऊ लागतो, कारण त्या आनंदात त्याच्या ठिकाणी हे सगळे भाव उभा राहतात. आनंद झालेल्या माणसाला हात हालव, टाळ्या वाजव किंवा धोतर फडकव असे सांगावं लागत नाही. त्याच्या ठिकाणी त्या काय आहे, अनाहूतपणानं ह्या सगळ्या क्रिया होऊ लागतात. या आनंदाचा अतिरेक झाला तर मोठ्याने ओरडतो. यावेळी शब्दाने बोलण्यास त्यास अवसर राहत नाही. पण ही भरती आहे, तिला ओहोटीही असणारच. आता त्याला कोणी प्रश्न विचारले तर उत्तर द्यायची शक्ती नाही, पण त्या आनंदात आरडतो, ओरडतो, सगळं काही करतो. आता जशी ही भरती आली तशी त्याला ओहोटी पण आहेच. ज्ञानद्वारा चिदत्वाचा व प्रियत्वाचा भोगवटा घेऊन तृप्ती झाली म्हणजे मूळच्या स्थितीवर पुन्हा कोणीही येणारच. पण या येण्यात अंतःकरण उपाधी तशीच ठेवीत नाही. ती आपल्यात सामील करून स्थिर करूनच होणार, कारण त्या उपाधीमुळेच अध्यास झाला होता. आता एकदा का अनुभव आला म्हणजे मग तिथं काय आहे की आपलं हे मूळ स्वरूप आहे असं कळल्यावर मग ती अंतःकरण उपाधी ह्याला अनुभवण्याकरता जशी शुद्ध झाली होती तशीच शुद्ध ठेवेल, कारण या अंतःकरण उपाधीकडे लक्ष दिलं नाही म्हणूनच अध्यास झाला. हे त्याला अगोदर कल्पना आहे. व तो विवर्त होऊन दोरीचा साप बनला होता. आता ती चूक पुन्हा कोण करील? त्यामुळे ते कल्पित अज्ञान त्या ज्ञानातच लय पावून आभासही त्यात लय होतो, कारण आभास होण्यास उपाधीची गरज असते. आता काय काय गोष्टी झाल्या. एक जे काय अध्यास होता तो निघून गेला. अध्यासाने काय केलं तर ज्ञानाला विवर्त केलं होतं. आता त्याच ठिकाणी काय आहे, कल्पना अज्ञान हे सगळं गेल्यामुळं कुठं गेलं हे तर त्या ज्ञानातच लय पावलं. जसं दोरीवर सर्प आहे पण दोरी कळाली, मग सर्प कुठे गेला, तिथंच लय पावला. तसं हेही तिथंच लय पावतं. आणि मग त्याच्या लय पावण्यानं बुद्धीतल्या विशेषत्वातनं उपाधीच्या विशेषत्वातनं जीवपणा जागा झालता, आभास जागा झालता. आता बुद्धी शुद्ध झाली म्हणजे जसं स्वच्छ पाणी असलं की खालचं सुद्धा दिसतं, तसं स्वच्छ निर्मळ बुद्धीला आत्मा दिसायला लागला. आता जीव कुठं तिथं राहिला, कारण त्याला प्रतिबिंब उभा राहायला तिथं बुद्धीच्या ठिकाणचं विशेषत्व काही राहिलं नाही. त्यामुळे विशेष ज्ञान पुन्हा सत्पदात येऊन राहते. या जागृतीच्या तुरीयेतही फरक पडला असे आढळून येईल. आता परत जर माघारी आला तर ते विशेष ज्ञान अनुभवाचं आहेच. आता परत आपल्या नेहमीसारखी जागृती जरी आली तर तुरीयेत जे ज्ञान प्राप्त झालं ते तिथं त्याला उपयोगी पडेल. कारण भोगवटाचा विशेषपणा आता उरला नाही. त्यामुळे तिला उन्मनी अवस्था किंवा पाचवी अवस्था म्हणतात. पुढं काय होतं, सुरुवातीला आपल्याला एखादी गोष्ट असली म्हणजे ते नाविन्य असतं, पुन्हा मग सहज होऊन जातं. मग सहज झालं की तुरीयेची उन्मनी झाली, ती सहज अवस्था त्या ठिकाणी झाली. आता तिथं काय आहे की कारणाध्यास नष्ट झाला, कार्याध्यास कशाच्याही भूमिकेवर राहणार नाही, कारण त्यातील सूत्रतंतू निघून गेल्याने नाममात्र व्यवहार दाखवण्यापुरता असणार आहे. आता कारणाध्यासामुळं कार्याध्यास होते. कार्याध्यास राहिले तरी काहीतरी काम करण्यापुरतं राहतील, कारण त्यातलं कारणाध्यास नाहीसा झाला आहे. हा अनुभव पदरात पडल्याने श्रुतीला व सद्गुरूला सत्यत्व आता निश्चयाने देतो. आणि हा अनुभव त्याजवळ आल्यामुळं तो म्हणतो श्रुती सांगते ते बरोबर आहे बरं का, सद्गुरू सांगतात ते बरोबर आहे, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे, श्रुतीने सांगितल्याप्रमाणे मला अनुभव आला आहे. व शेवटी सद्गुरू
महती त्याजवळ पूर्णपणे राहते हे सांगावे लागणार नाही. आता त्याला सद्गुरूचं महत्त्व हे परत सांगावं लागणार नाही, त्याच्या ठिकाणी ते आपोआप जागं होईल. अशा तऱ्हेने हे अध्यास प्रकरण आज संपलं. उद्यापासून आपण साधन हे दुसरं चिंतन चालू करणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.